मी एकमेव होतो मी शाळांचे साहेब 23,000 मतं मायनस म्हटल्यावर आता दांडी उडेल माझी, मला निवडून येणं जरा अवघड आहे. कसं काय म्हणता म्हणजे तुम्ही मिनिटं आता कधीच मायनस झालं गेलेलं नाही मतदारसंघ, तो मायनस गेला. आता 3.5-4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मानसिंगराव नाईक, सुमनताई, आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे काय करायचं ते तुम्हीच करायचंय. मला काय फिरता येईल असं वाटत नाही, कारण मी 10 मतदारसंघ फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही. आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतलाय, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे. आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी 2 तारखेपर्यंत ही सगळी गावं करून घेतलेली आहे, सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे, सगळ्यांच्या पाया पडून झालेलं आहे. आणि सगळ्यांना मी त्याच वेळी सगळ्यांची परवानगी घेतली आहे की आता जमलं वेळ मिळाला तर येईलच म्हटलं, पण कदाचित नाही आलं तर तुम्ही सांभाळायचं. पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा राजू शेट्टी पहिल्यांदा निवडून आले आणि त्यावेळी बरीच पडझड झाली, सगळ्यांचे मतदारसंघ मायनस होते. पवार साहेबांनी मला विचारलं, प्रत्येक मंत्र्यांना विचारलं, तिथून मला विचारलं की तुमचं काय म्हणतं. माझ्याकडे 23,000 मतं कमी पडली म्हणून ते म्हणजे मग आता सगळ्या मंत्र्यांनी साहेबांना सांगितलं मी निवडून येईल, ते निवडून येतील. मी एकमेव होतो मी शाळांचे साहेब 23,000 मतं मायनस म्हटल्यावर आता दांडी उडेल माझी, मला निवडून येणं जरा अवघड आहे. कसं काय म्हणता म्हणजे तुम्ही मिनिटं आता कधीच मायनस झालं गेलेलं नाही मतदारसंघ, तो मायनस गेला म्हटल्यावर गडबड आहे असं दिसतंय. मी 1 महिन्यावर जरा जाऊन येतो आणि मग सगळ्या मतदारसंघात फिरून झाल्यावर मला लक्षात आले परिस्थिती दुरुस्त झालेली आहे. आणि त्यावेळी मला वाटतं 75 का 76,000 मताधिक्य या मतदारसंघाने मला केलं. मागच्या वेळी देखील आम्ही राजू शेट्टींचा प्रचार केला, इथं 18,000 मताचं मताधिक्य मिळालं. त्यावेळी नंतर राजू शेट्टींचा असा गैरसमज झाला की आम्ही त्यांचं काम केलं. आता पण 18,000 मताधिक्य आहे. त्यामुळं 18,000 मताधिक्य राजू शेट्टींना वाटलं की यांनी काही काम केलं नाही, तर खाजगीत ते बोलायचे, जाहीरपणाने ते कधी बोलले नाही. त्यामुळं त्यावेळी देखील पुन्हा मी उभा राहिल्यावर वाढवून मतं आली. त्यामुळं आपल्या या मतदारसंघाला या विधानसभेच्या निवडणुकीच तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे. मला आता इस्लामपूर आणि आष्टा एवढी 2 गावं राहिलेली आहेत ती मध्ये करून घेणार आहे आणि परत जमलं मध्ये एक वेळ मिळाला तर अजून एखादा राऊंड जमला तर करू. पण ऐन निवडणुकीच्या वेळी प्रचार करणं हे मला कदाचित 1-2-4 सभा इकडे तिकडे करू आष्टा इस्लामपूर, पण अदरवाईज आपल्याला सभा करणं मला शक्य होईल वेळेत यावं असं वाटत नाही. आणि त्यामुळं आताच जे बूथ आहेत जिथं आपण मायनस गेलो तिथं का मायनस गेलो याचा अभ्यास करून लिखित स्वरूपात तुम्ही जरा कारण मीमांसा द्या आणि परत आपल्या वेळी काय परिस्थिती करायची त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सगळ्या बूथच्या अध्यक्षांच्याकडून तालुका अध्यक्ष मागतील आणि त्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विचार करावा की मतदान कसं झालं, काय झालं, दुरुस्त्या कशा करायच्या. हे काम विजय बापूंना माझी विनंती आहे की शांतपणे बसून या सगळ्यांनी आपल्याला बूथ वाईज बोलवून घ्यावं आणि चर्चा करावी. शेवटी आपल्या सगळ्यांनी 48 गावात देखील चांगलं काम केलं.
मानसिंग भाऊच्या मतदारसंघात 9,000चं मताधिक्य आपल्याला मिळालं. मानसिंग भाऊच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे. त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा.